आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडंसं ना जुन्या गोष्टींबद्दल आज जाणून घेऊया. आपण वेगवेगळ्या गोष्टी लहानपणापासून ऐकत असतो आणि म्हणजे मॉरल स्टोरीज म्हणून आपणही ते ऐकतो, त्यातनं बरेचसे शिकवणही घेतो. काही काही वेळेला काय वाटतं की ह्या गोष्टी आता आउटडेटेड झाल्या का काय, पण मग आजच्या काळात त्या गोष्टींना वेगवेगळा अर्थसुद्धा लागू शकतो. कसा? तर थोडासा आपण विचार करूया. एक मथुरेतली दासी कुब्जा हिची गोष्ट बऱ्याचदा ऐकली होती. कंसाची ती दासी, ती कंसासाठी चंदन घेऊन जात असते. वाटेत तिला भेटतो कृष्ण. कृष्ण तिला म्हणतो, सुंदरे, तू चंदन कोणासाठी घेऊन जातेस? तिच्या कानावर सुंदरे ही गोष्ट म्हणजे शब्द पडल्यावर ती जरा चपापते, कारण ती असते कुरूप आणि अष्टावक्र वगैरे, म्हणजे कोणीच तिला सुंदर असं म्हणू शकणार नाही अशा एकंदरीत तिची शरीररचना असल्यामुळे तिने पहिल्यांदाच सुंदर आहे असं तिला म्हटलेलं ऐकलं आणि ती चापापते. कृष्णाला ती चंदनाचा लेप लावून देते आणि मग कृष्ण तिच्या हनवटीला हात धरून तिची हनवटी अशी वर करतो. आता ही गोष्ट तशी म्हटलं तर काल्पनिक वाटेलसुद्धा, पण मला त्यातून असाही अर्थ वाटतो की कृष्णाने तिला ताठ मानेनी जगायला किंवा उभं राहायला शिकवलं. ती दासी आहे, स्त्री आहे, कुरूप आहे, हे जरी सगळं खरं असलं तरी ती एक व्यक्ती आहे आणि त्या ह्याच्याने तिला व्यक्ती म्हणून जगायला, ताठ मानेनं राहायला कृष्णाने ह्या शिकवलं असं मला वाटतं. ह्या गोष्टीवरनं सार घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे तोंड वर करून वावरण्याचा अधिकार किंवा भान असं म्हणता येईल ते तिला कृष्णाने दिलं आणि तेव्हा मग ती ताठ मानेने जगू शकली. असंच आहे विठुरायाच्या बाबतीत. युगे 28 तो उभा आहे असं आपण म्हणतो कमरेवर हात ठेवून, पण तो आहे काळा. सुंदर नाही, पण औदार्य हे सुंदरतेपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे आणि औदार्य 28 युगसुद्धा टिकून राहू शकतं. सौंदर्य वयानुरूप कमी होऊन जातं, तेव्हा औदार्य हे कसं महत्त्वाचं आहे हे याच्यावरून आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय तर आपला दृष्टिकोन बदलायची गरज आहे. आपल्या वृत्तीने कुब्जेला सुंदर व्हायला वेळ लागला नाही. तिचा दृष्टिकोन बदलला, ती सुंदर म्हणून जगू शकली. तान्हं मूल आपल्याला एखादं दिसलं, कुठलंही कोणाचंही असेल, परकं जरी असेल तरी त्यांनी एकदा हसलं थोडंसं तर आपल्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय तर ह्या सर्वांच्या ह्याच्यातून आपल्याला कृष्णस्पर्श झालेला आहे, हे असं जर आपल्याला वाटलं तर कृष्णस्पर्श आपल्याला झालेला आहे असं नक्कीच समजायला हरकत नाही. निरपेक्ष संवेदनशीलता हाच खरं तर कृष्णाचा साक्षात्कार आहे आणि असुंदरतेतील, अपूर्णतेतील जाणीव जर संपली तर सारं कसं आपल्याला सुंदर दिसू लागतं. गरज असते ती श्रद्धा आणि विश्वासाची. तर अशा या गोष्टी लहानपणापासून आपण बऱ्याच ऐकल्या, अजूनही आपण या गोष्टी ऐकल्या की कधी कधी वाटतं की काळानुरूप त्या आता उपयोगी आहेत की नाही, पण नाही, काळानुरूपसुद्धा त्याला वेगवेगळे अर्थ देऊन आपण त्यातून अर्थ नक्कीच काढू शकतो. अशीच एक गोष्ट आहे व्यापाराची. एक व्यापारी 2 उंटांवरती सामान चढवून गावोगाव फिरून ते विकत असतो. असं तो फिरता फिरता एका गावात आपली विक्री करतो. रात्र होते. एका मंदिरात तो थांबायचं ठरवतो, कारण रात्रभर तो वस्ती करावी लागणार. मग तो मंदिराच्या बाहेर एक झाड असतं. तो विचार करतो की दोन्ही उंटांना आपण त्या झाडाला बांधूया आणि आपण ओसरीवर झोपूया. एका उंटाला तो दोरीने बांधतो, त्याच्याकडची दोरी संपते. आता दुसरा उंट, तो कसा बरं बांधायचा हा त्याला प्रश्न पडतो. तो विचारत असतो, तेवढ्यात तिथे देवळाचा पुजारी येतो आणि तो पुजारी म्हणतो, काय झालं? तर तो झालेली हकीकत सांगतो. पुजारी म्हणतो, अरे असं कर, पहिल्या उंटाला तू कसं दोरी बांधलीस तसंच दुसऱ्या उंटाला पण दोरी बांध. व्यापारी म्हणतो, अरे तेच तर मला करायचं आहे, पण माझ्याकडे दोरी नाही आहे. पुजारी म्हणतात, आता असं कर, ते दोरी असल्याचं असं नाटक कर आणि दोरी बांध. पुजाऱ्यावर विश्वास ठेवून व्यापारी तसं करतो.
तसं केल्याबरोबर पहिला उंट जसा दोरी बांधल्यावर बसला तसाच दुसरा उंटसुद्धा बसतो. मग व्यापारी निर्धास्तपणे ओसरीवर झोपतो. सकाळ होते, उठतो. आता उंटांना सोडायचं आणि आपण गावात जायचं. पहिल्या उंटाचं दोरी सोडतो, उंट उभा राहतो आणि आता तो जायच्या तयारीत येतो. दुसऱ्या उंटाला त्याला असं वाटतं याला तर दोरी नाही बांधली आहे, तो आपोआप उठेल, पण तो काही उठत नाही. पुजारी त्याला म्हणतो, अरे तू दोरी बांधायचं जसं नाटक केलंस तसंच दोरी सोडायची पण नाटक कर. तो पण तसंच करतो. ते केल्याबरोबर दुसरा उंट उभा राहतो. दोन्ही उंटांवरती मग तो सामान चढवतो आणि मग गावात विकण्यासाठी जायला तयार होतो. आता व्यापाराने जे काय केलं असतं ते त्याच्यासाठी नाटक असतं. पुजारी त्याला समजवतो, अरे तुझ्यासाठी हे नाटक होतं, पण उंटासाठी ते खरंच होतं ना. आपल्या आयुष्यातसुद्धा विचार करा बरं, अशी बऱ्याच गोष्टी ज्या अदृश्य दोऱ्यांनी आपण अडकलेलो असतो आणि ते आपण सोडवू शकत नाही आणि त्यात अडकून पडतो. काय करायला हवं आपण, हे अदृश्य ज्या दोऱ्या आहेत त्या सोडायला हवं, ते गरजेचं आहे. आणि आपल्याला जीवनात ही जर गोष्ट जमली तर आपण मुक्तपणे, यशस्वीपणे जीवन जगू शकतो. हत्तीची पण एक गोष्ट आहे, ती बहुतेक जणांनी ऐकली पण असेल, की बरेचसे आंधळे हत्तीला स्पर्श करून सांगतात की हत्ती कसा आहे. जो पायाला हात लावतो तो खांबासारखा आहे सांगतो, जो कानाला हात लावतो तो सुपासारखा आहे सांगतो. तसं ज्या ज्या अवयवाला जो हात लावतो त्या अवयवाप्रमाणे हत्ती आहे असं त्यांना वाटतं. पण डोळस व्यक्ती अख्खा हत्ती बघतो, त्यामुळे तो अख्ख्या हत्तीचं वर्णन करतो. तसं आपण खरंच आयुष्य जगतानासुद्धा आपल्या सतत काही ना काहीतरी तक्रारी करत असतो की मला हे असं होतं आहे, मला हे तसं आहे, माझ्याकडे हे आहे नाही आहे, त्यांच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही आहे, असं वगैरे वगैरे तक्रारी आपल्या सतत चालू असतात. पण आयुष्याकडे जर आपण इन टोटल बघितलं, क्वालिटी लाईफ जगायचं ठरवलं तर लक्षात येईल की नाही, आपल्याकडे बरंच काही आहे आणि आपल्याकडे काय आहे हे लक्षात घेऊन आपण जर जगलो तर आनंदाने नक्कीच जगू शकतो. एका भिकाऱ्याला सुद्धा जेव्हा देव सांगतो, अरे तुझ्याकडे 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत, पाय आहेत, या सगळ्यांची जर तू किमतीची बेरीज केली तर तू लखपती होशील, भिकारी नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जातं. एक व्यापारी एका मुलाला सांगतो की तुझ्याकडे काही नाही आहे, काही नाही, असं काय रडत बसला आहे, बागेत जी फुलं आहेत ती घे आणि विक, सुरुवात तर कर, हळूहळू तू त्याच्यातनं मोठा होशील. तो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याप्रमाणे रोज थोडी थोडी फुलं बागेतली घेऊन विकतो. असं करता करता नंतर तो मोठा उद्योगपती बनतो. त्यामुळे असं जर आपल्याला यशस्वी जीवन जगायचं असेल तर काय नाही आहे ह्याच्याशी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा निश्चय करून जर आपण त्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच यशस्वी जीवन जगू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील, तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टीसुद्धा आम्हाला कळवा. अशाच काही गोष्टी मला वाटतं आपण विचार करून बघूया, नवीन दृष्टीने आजच्या काळानुरूप त्याला अर्थ देऊन आपण त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून खरं तर हे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, पण ते सोप्या सरळ भाषेत सांगितलेलं असतं आणि ते आपल्याला समजायलाही सोपं जातं. आणि त्याप्रमाणे जर आपण जगलो तर आपलं आयुष्य पण आनंददायी नक्कीच होऊ शकतं. त्यासाठीच आज ह्या काही गोष्टींचा आढावा घेतला. पुन्हा घेऊ अशा काही गोष्टींचा आढावा. सध्या आज इथेच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन गोष्टींसह. तोपर्यंत नमस्कार.